जय भीम, नमो बुद्धाय, नमस्कार. मी दीक्षा प्रकाश गजभारे. दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. 10 दिवसीय श्रामणेर बौद्धाचार्य शिबिराची सांगता उत्साहात. भारतीय बौद्ध महासभा नांदेड जिल्हा उत्तर शाखेच्या वतीने नालंदा बुद्ध विहार येथे आयोजित शिबिराचा समारोप भंते श्रीरत्न थेरो यांच्या उपस्थितीत संपन्न. नांदेड. भारतीय बौद्ध महासभा नांदेड जिल्हा उत्तर शाखेच्या वतीने नालंदा बुद्ध विहार भीमघाट श्रद्धास्थळ नांदेड येथे आयोजित करण्यात आलेल्या 10 दिवसीय श्रामणेर बौद्धाचार्य शिबिराची सांगता आज दिनांक 13 मे 2026 रोजी दुपारी 2:30 वाजता उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. दिनांक 4 मे ते 13 मे दरम्यान पार पडलेल्या या शिबिरामध्ये अनेक श्रामणेर उपासक उपासिका तसेच बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. शिबिरात बुद्ध धम्म त्रिशरण पंचशील धम्माचार प्रज्ञा करुणा समता बौद्ध संस्कार तसेच सामाजिक बांधिलकी यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराच्या समारोप प्रसंगी भंते श्रीरत्न थेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत धार्मिक विधी व धम्मदेशना आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी नांदेड जिल्ह्यातील आंबेडकरी अनुयायी बौद्ध अनुयायी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नालंदा बुद्ध विहार हे श्रद्धास्थळ म्हणून ओळखले जात असून येथे सातत्याने धम्मप्रसार सामाजिक जागृती आणि बौद्ध संस्कारांचे विविध उपक्रम राबवले जातात. या 10 दिवसीय शिबिरामुळे युवकांमध्ये बौद्ध धर्माबद्दल जागरूकता निर्माण झाली असून समाजात समता बंधुता आणि मानवतेचा संदेश अधिक बळकट झाला आहे. धम्माच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवून आणण्यासाठी अशा शिबिरांची गरज आहे. युवकांनी बुद्ध धम्माचा अभ्यास करून समाज कार्यामध्ये पुढे यावे असे भंते श्रीरत्न थेरो यांनी स्पष्ट केले. नमो बुद्धाय, जय भीम. मी भंते आनंद, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सचिव तथा केंद्रीय शिक्षक आहे. नांदेड या ठिकाणी 4 मे ते 13 मे या कालावधीमध्ये बौद्धाचार्य प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे. या शिबिराचा मेन उद्देश आहे की बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभेची जी काय ध्येय उद्दिष्ट सांगितलेली आहेत त्या ध्येय उद्दिष्टाप्रती आपला बौद्धाचार्य प्रशिक्षित झाला पाहिजे. धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्याला ट्रेनिंग दिली पाहिजे, त्याच्यावर संस्कार दिले पाहिजेत. त्यासाठी या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. मेन उद्देश म्हणजे ध्यान साधना जे की विपश्यना आहे त्याच्या माध्यमातून मानवाच्या मनातील विकार, मानवाच्या मनातील शंका कुशंका, लोभ द्वेष मोह तृष्णा या नाहीसे करण्यासाठी आनापानसती या ध्यान साधनेचा उपयोग केला जातो. शरीरासाठी योगा केला जातो आणि मनासाठी ध्यान साधना केली जाते. त्याच्या माध्यमातून मेत्ता भावना ध्यान साधना पण या ठिकाणी शिकवली जाते. मेत्ता भावना ध्यान साधनेचा फायदा म्हटलं तर आपली मैत्री विकसित केली पाहिजे, मैत्रीचा विकास केला पाहिजे, जेणेकरून मैत्री भावना करुणा मुदिता उपेक्षा ही जी काही 4 ब्रह्मविहार आहेत त्याच्या माध्यमातून मानवाचं परिवर्तन होतं. म्हणून या ठिकाणी सकाळच्या प्रहरी 5 ते 6 या वेळेमध्ये ध्यान साधना शिकवली जाते. 6 ते 7 या वेळेमध्ये सूत्रपठण असतं. 8 ते 9 या वेळेमध्ये विषय असतात. 9 ते 10 या ठिकाणी विषय असतात आणि मध्ये भोजनाला वेळ असतो आणि ते झाल्यानंतर पुन्हा नंतर 4 ते 5 5 ते 6 या वेळेमध्ये विषय घेतले जातात आणि संध्याकाळी मौन घेऊन या ठिकाणी सर्वाला सुट्टी दिली जाते. शांत बसवलं जातं आणि मौनाचं पालन करायला लावलं जातं. अशा पद्धतीचा हा शेड्यूल आहे आणि मानवाचा विकास करण्याचा कारखाना, मानवाचं परिवर्तन करण्याचा कारखाना जर म्हटलं तरी भारतीय बौद्ध महासभाच आहे. म्हणून मला म्हणायचं आहे, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि भारतीय बौद्ध महासभेशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. खूप खूप मंगल हो, खूप खूप मंगल हो.